करोनाच्या पार्श्वभूमीवर वाचनालयाचे काही नटीवर सुरू करण्याचे आदेश दिले आहे। मात्र साक्री येथील छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय व अभ्यासिका बंद असल्याने मनसे विद्यार्थी सेनेकडून तहसील कार्यालयासमोर पुस्तक वाचन आंदोलन करण्यात आले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वाचनालय व अभ्यासिका बंद होती, परंतु महाराष्ट्र शासनानं वाचनालय काही अटींवर सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत। असे असतानाही साक्री येथील प्रतिष्ठित श्री छत्रपती शिवाजी वाचनालय येथील अभ्यासिका बंद असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेने विद्यार्थी सेनेकडून साक्री येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात पुस्तक वाचा आंदोलन करण्यात आले। मद्यालय सुरू केले, मात्र अभ्यासिका सुरू करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे। अभ्यासिका सुरू करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेकडून कुलूप तोडून विद्यार्थी अभ्यासिका सुरू करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। आम्ही 15 दिवसांपासून तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहोत की छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयातील जी अभ्यासिका आहे विद्यार्थ्यांसाठी ती ओपन करत नाही आहे। वाचनालय त्यांनी सुरू केलं आहे वाचकांसाठी, न्यूजपेपर रीडिंग वगैरेसाठी, पण जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांनी कुठे जावं? जर त्यांच्यासाठी आपल्या तालुक्यात एकच अभ्यासिका यांनी उपलब्ध केली आहे आणि ती पण यांनी बंद करून ठेवली कोणतेही कारण न देता, तर विद्यार्थ्यांनी अभ्यास कुठे करावा? मग आता आमच्यासमोर कोणता पर्याय उरला नव्हता, म्हणून आज आम्ही उन्हामध्ये इथे पुस्तक वाचू आंदोलन करत आहोत की जेणेकरून म्हणजे आज आम्ही उन्हात बसलो आहोत, पण उद्या आम्ही त्यांचं कुलूप तोडून आत जाऊ, हा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून इशारा देतोय। आंदोलनानंतर एका तासानंतर अभ्यासिका सुरू करण्यात आली। अभ्यासिकेचे लावलेले टाळे उघडून विद्यार्थ्यांनी पेढे वाटून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे आभार मानले आहेत। यावेळी धीरज देसले, प्रदेश उपाध्यक्ष जनहित कक्ष मनसे, सायली सोनोने, उपजिल्हाध्यक्ष मनसे, गणेश देसले, स्वप्नील बदाने, हर्षी साबळे, यश चांदूरकर, यतीश देसले, यश देसले, हर्षल अहिरे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। साक्री तालुक्याचं भौगोलिक क्षेत्रफळ लक्षात घेता आणि विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची आवड विचारात घेता आपण तिथे सोशल डिस्टन्सचं पालन करून जेवढ्या विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे तेवढ्या विद्यार्थ्यांना आपण तिथे आजपासून बसण्याची परवानगी देत आहोत। विद्यार्थी संख्या किती निश्चित करावी ते लायब्ररीचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी निश्चित करावं। आजपासून आपण ती लायब्ररी सुरू करतो। आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ती लायब्ररी सुरू राहील। उद्या माननीय जिल्हाधिकारी धुळे यांच्या आदेशानुसार स्थानिक सुट्टी आहे आणि दिनांक 14 ते 16 या कालावधीमध्ये शासनाने दिवाळीनिमित्त जाहीर केलेल्या सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे 16पर्यंत ही लायब्ररी पूर्णतः बंद राहील उद्यापासून। आणि 17 तारखेला लायब्ररीची साफसफाई, सॅनिटायझेशन यासाठी आणि सर्व सेटअप लावणे यासाठी 17 तारखेला लायब्ररी बंद राहील। दिनांक 18 पासून लायब्ररी सुरू राहील। विद्यार्थ्यांनी येताना स्वतःचा मास्क आणि सॅनिटायझर सोबत घेऊन यायचं आहे। MDTV साठी जितेंद्र जगदाळे, साक्री।